शहरातील ब्ल्यू झोनमधील लेआउट मंजुरी शुल्क न भरताच गुंठेवारी प्रमाणपत्रांचे वितरण, 80 गुंठे जागेवरील कथित बेकायदा गुंठेवारी तसेच अन्य तक्रारींची आयुक्त संचिता महापात्रा यांनी गंभीर दखल घेतली आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नगररचना व गुंठेवारी विभागातील सर्व फायली ताब्यात घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। आयुक्तांनी नगररचना व गुंठेवारी विभागातील सर्व फायलींच्या हालचालीवर तात्काळ बंदी घातली आहे। पुढील आदेशापर्यंत कोणतीही फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर किंवा एका अधिकारी कर्मचाऱ्याकडून दुसऱ्याकडे पाठवता येणार नाही। अपरिहार्य प्रकरणामध्येही आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। सन 2023-24, 2024-25 आणि 2025-26 या कालावधीत निकाली काढलेल्या तसेच प्रलंबित असलेल्या सर्व फायली तातडीने जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। फायली सुपूर्द केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांकडे कोणतीही फाईल आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कनिष्ठ अभियंत्यावर राहील असा इशाराही लेखी आदेशात देण्यात आला आहे। दरम्यान सांगली विभागातील फायली आयुक्त संचिता महापात्रा, कुपवाड विभागातील फायली उपायुक्त अश्विनी पाटील तर मिरज विभागातील फायली उपायुक्त पराग कोडगुले यांनी ताब्यात घेतल्या आहेत। सर्व फायलींना क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू असून प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्येक प्रकरणाची सखोल तपासणी व चौकशी केली जाणार आहे।